तर 23 तारखेला महाविकास आघाडीचं सरकार येणार असं अमोल कोल्हे म्हणाले। महाविकास आघाडीचं सरकार येणार ही काळ्या दगडावरची रेघ असा विश्वास त्यांनी व्यक्त केलाय। मशाल पेटवून विजयाची तुतारी वाजवणार असंही कोल्हे म्हणाले। मागील लोकसभा निवडणुकीत ट्रम्पेटचं एक उदाहरण आलं होतं समोर की यामध्ये अनेकांना मतं जी कमी पडली होती। यामध्ये महाविकास आघाडीचेच जास्त करून आपले राष्ट्रवादीचेच शरद पवार गटाचेच उमेदवार आहेत। यामध्ये साताऱ्याचे पण शशिकांत शिंदेंना पण पराभूत व्हावं लागलं होतं। काय बघता, कारण या ठिकाणी एक असाच प्रकार घडला होता की ट्रम्पेटच्या नावाखाली तुतारीचं नाव वापरून म्हणजे अवघ्या काही दिवसांपूर्वी आदरणीय उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांनी हे विधान केलं होतं की या चिन्हाचा आम्हाला लोकसभेला फायदा झाला आणि त्यानंतर जर अशा पद्धतीनं मानखटाव विधानसभा मतदारसंघामध्ये ट्रम्पेट म्हणजे तुतारी असं म्हटलं जात असेल, पिपाणीला जर तुतारी असं म्हटलं जात असेल तर हीच गोष्ट दर्शवते की विरोधकांना पराभव हा स्पष्ट दिसायला लागलेला आहे। साधारणतः काय चित्र असेल समोरचं महाविकास आघाडीचं या 23 तारखेच्या नंतर? 23 तारखेला गुलाल महाविकास आघाडीचं सरकार येतंय आणि महाविकास आघाडीचं सरकार महाराष्ट्रात येणार ही काळ्या दगडावरची रेघ आहे। महाराष्ट्राचा निर्णय झालाय आणि मतदानाचंही फक्त आम्ही म्हणजे मराठी संपूर्ण महाराष्ट्र मतदानाच्या तारखेची फक्त वाट बघतोय आणि मजबूत पंजात मशाल पेटवून विजयाची तुतारी वाजणार आहे। कॅमेरामन